हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। आता दुपारचे वाजलेले आहेत 12 आणि आता मी आवरून जस्ट रेडी झालेलो आहे। तर आज जाणार आहे मी आज ऑफिसला। आज आहे आपली सेकंड शिफ्ट, 1 ते 10 ची शिफ्ट। आणि आता जस्ट रूमवरती सगळं मी आवरून त्यांनी क्लिनिंग त्यांनी करून झालेलं आहे सर्व आणि रेडी सुद्धा लावलेला आहे, आवरून पण झालेलं आहे। आता इथून निघेन मी रूमवरून थोड्या वेळानंतर ना। आता टाइम आहे तोपर्यंत थोडा वेळ जे काय असतील ते मेसेजेस किंवा ईमेल्स ते नसतील त्यांनी इथून घरून चेक करेन। मग इथून मी थोडा टाइम झाल्यानंतर ना बससाठी इथून रूमवरून स्टॉपवर। येस गाईज, आता 12:20 झालेले आहेत आणि आता मला रूममधून निघावं लागेल। आता मी इथून जाणार आहे। लाईट पण बंद करतो। सीन असा आहे, आता इथून मला रोड क्रॉस करावा लागतो दरवेळेस बस स्टॉपवरती जाण्यासाठी। ह्या ठिकाणाहून आले की आता पलीकडे जावं लागतं आणि ठाणे सिटीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे गाड्या काय थांबत नाहीत, आपल्याला जसं थांबवत रोडमधून जावं लागतं। इथे तुम्ही बघू शकता असं मी रोड थांबवत आलेलो रिक्षा बघा। रोड क्रॉस केलेला आहे आणि ऊन पण आलेलं आहे खूप। आजचे वातावरण पण असे चांगले वाटतंय। आता जाऊया बस स्टॉपवरती सरळ आणि तिथून बस पकडूया। ही बघा इथं मांजर कशी गाडीच्या साईडला बसलेले आहे। एकदम शांत आहे। तिला भूक लागले काय पण माझ्याकडे त्याला खायला घालायला काही नाही। हो कशी करायला लागले। फायनली बस स्टॉपवरती आता मी पोहोचलेलो आहे। हा बघा, हा आहे बस स्टॉप। इथे प्रदीप सोसायटी जवळ बस थांबते आणि समोरच एका मोठ्या बिल्डिंगचे असे काम चालू आहे आणि इथेच माझी बस थांबते। आता मी बसची वाट बघतोय कधी एकदा बस येते, कारण का 12:30 वाजलेले आहेत। मला 1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये कसंही करून पोहोचायचं आहे। तर बघूया बस कधी येते। फायनली बस आलेली आहे। आता इथून मला फक्त 15 मिनिटांमध्ये ऑफिसमध्ये जायला लागतंय आणि आज काय माहिती एवढी बस पण खाली होती आणि त्यात मला विंडोज सीट मिळाली, त्यामुळे मी बाहेरचं तुम्हाला दाखवते की बसमधून कसं दिसतं सिटीचं। दोन्ही साईडला रोड आहेत आणि मधून असे सिटीमध्ये झाडे तीन लावलेले आहेत। खूप असं छान वाटतं इथून बसमधून ऑफिसवरती जायला, खूप मजा येते गाईज। बसमधून उतरलेलो आहे आणि आज माझं एवढं नशीब चांगलं होतं की आज बस रिकामीच होती, कोणतीही गर्दी नव्हती, काय नव्हती। नाहीतर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आणि त्यात ठाणे सिटीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट करायचं शक्यच होत नाही। एवढी गर्दी राहते केस सगळी विस्कटून जातात, शर्ट पूर्ण घामाने दिसतो। पण आज बघू शकता आज केस पण आपली ठीकठाक आहेत आणि शर्ट पण काही विस्कटला नाही, त्यामुळे काही समजतच नाही कधी गर्दी असते कधी रिकामे असते। जाऊ दे, नंतर आपण उतरलेलो आहे। इथून थोड्याच अंतरावरती आपलं ऑफिस आहे, टाट्यानगरवरून थोड्याच अंतरावरती, त्यामुळे एक 5 मिनिटाचा रस्ता आहे तो आता मी चालत चाललो आहे। फायनली ऑफिसमध्ये पोचलेलो आहे आता आणि आमची कॉर्पोरेट लोकांची आयडेंटिटी गळ्यात अडकवलेली आहे, त्यालाच तर खरी किंमत आहे। आणि इथून आता जाऊ ऑफिसमध्ये आणि आपल्या आता कामाला सुरुवात करू। काम संपून झाल्यावरती मी आणि माझे ऑफिसचे मित्र खाली कॅन्टीनमध्ये जेवायला आलो होतो। जेवणसुद्धा करून झालेलं होतं, दुपारचे 3 वाजले होते आणि आमच्या आत्ता जेवण झालं होतं म्हणून कॅन्टीनमधून जस्ट बाहेर पडलो होतो आणि आता इथून आम्ही एक फेरफटका मारून। हे गाईज, आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि मी आता ऑफिसमधून खाली चाललेलो आहे कॅन्टीनमध्ये डिनर करण्यासाठी। आणि आज काम थोडं लोड असल्यामुळे मी आज दुपारी म्हणजे संध्याकाळी नाश्ता पण करायला गेलो नाही, त्यामुळे आता मला जेवण पण राहिलेलं आहे खूप, त्यामुळे मी आता जाणार आहे जेवण करायला। बघूया ते आताच कॅन्टीनमध्ये काय काय मेन्यू अवेलेबल आहे। तर फायनली मी घेतलेलं आहे चपाती, चना उसळ आणि आहे ती मसूर आहे, सोबत पापड घेतलेले आहे। बाकी मेनू पण भरपूर होता, पण आता मला जेवढी भूक आहे, चपाती भाजीच मी रेग्युलरली खातो काही असू दे, मी जेवण करतो मग तुम्हाला भेटतो। फायनली गाइस आता माझं डिनर करून झालेलं आहे
चपाती भाजी फक्त खाल्ल्यामुळे आणि संध्याकाळी नाश्ता न केल्यामुळे माझी अजून भूक तरी लागलेली आहे अजून. आता मी चाललो आहे बाहेर, काहीतरी आता खायला मिळते का बघायला. आपलं थोडंफार आपलं बाहेर पण खाऊन घेईन थोडं, म्हणजे थोडा पोटाचा कोटा फुल होईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण पण सुका पाटीलपेक्षा काय कमी नाही. सुका पाटील एवढं खायत नाही पण तेवढं तरी लागते, कारण का दुपारी जर संध्याकाळी नाश्ता केला असता तर एवढं लागलं नसतं. फक्त चपाती भाजी खाल्ली असली तर फक्त पूर्ण झालं असतं, पण चपाती भाजी काय खाल्ली नाही. त्यामुळे आता बाहेर चाललो आहे मी आणि आता बघतो तिथं बाहेर आता काय मिळते का. नॉर्मल आपलं वडापाव किंवा चायनीज खाईन. फायनली इथे आलेलं आहे. मी घेतलेला आहे मंचुरियन ड्राय. चायनीज घ्यायचं आता का आजूबाजूला चेक केलं पण बाकी त्याचं खायला नव्हतं म्हणताना आता चायनीज खायची वेळ आलेली आहे. हे एवढं खाल्लं की मला सफिशियंट होऊन जाईल. बघू शकता हे हाफ घेतलेलं आहे मी, मंचुरियन ड्राय हाफ. आता याला मस्तपैकी एन्जॉय करतो गाईज. चायनीज ते खाऊन झाले. आता मी चाललो आहे परत ऑफिसमध्ये, कारण का अजून 1 तास आहे. आत्ता 9 वाजलेले आहेत आणि 1 तास आहे आपली शिफ्ट संपायला. त्यामुळे अजून काम पण थोडं पेंडिंग आहे. आता जाऊन ऑफिसमध्ये थोडं काम आहे पेंडिंग, ते कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आता फायनली रूमवरती मी आलेलो आहे, कारण का ऑफिस सुटल्यानंतर ना बस लवकर आली होती, त्यामुळे मला धावत जाऊन बस कॅचअप करावी लागली. मग आता जस्ट रूमवरती पोहोचलेलो आणि मी कपडे बदलून आवरलेलो आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.